नमस्कार. आज मी एक छान रेसिपी बनवते, टाकोज रेसिपी. बघा कशी बनवते. तर त्याच्यासाठी मी हे बघा एक कप हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एक कप म्हणजे 200 ग्रॅमच्या जास्त आहे. आणि हे अर्धा कप, त्याच्या अर्धा कप हे मैद्याचं पीठ आहे. हे सगळं मैद्याचंच करतात, पण नुसतं गव्हाचं पण करू शकता. पण मैदा आणि गव्हाचं पीठ घेतलं थोडंसं जरा हेल्दी आपल्याला बनवायचे आहे. त्याच्यामध्ये थोडंसं एक अर्धा टीस्पून मीठ घालून घेऊया आपण. आणि आपल्याला क्रिस्पी कुरकुरीत करायचे त्याकरता मी हे 4 टेबलस्पून असं तेल घेते. आता हे आपण सध्या बाइंडिंग करूया. आधी 3 चमचे टाकून बघते, लागलं तर पुन्हा घालूया 1 चमचा. छान अशी ती तव्यावर आपल्याला डीप फ्राय करायचे नाही, नॉनस्टिक तव्यावर करायचे आहेत टाकोज. हे छान स्टफिंग भरून बघूया. आता हे बघा, ह्याचा चांगला लाडू होते. म्हणजे आपल्याला काय आता तेलाची गरज नाही, फक्त मी 3 चमचे घेतलेले आहे तेल. आता याला थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेऊया. एकदम एकसारखं पाणी घालायचं नाही, जास्त याला सैल बनवायचं नाही आहे. तर आता मी पूर्ण मळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर पहा, इथे मी आपलं पीठ मळून झालेलं आहे. तर आता आपण झाकून ठेवूया, छान सेट होईल पीठ ते. तर हे बघा, इथे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. त्याला झाकून ठेवूया, म्हणजे थोडंसं ते सेट होईल. दुसरी तयारी करूया. तर बघा, इथे मी एक पॅन ठेवलेलं आहे. तर मी सौते करण्यासाठी हे मी जरा बटर टाकते. इथे कांदा आणि मिरची आपण बटरमध्ये सौते करून घेऊया. आम्ही एकदम मोठा कांदा मी असा कापून घेतला आहे, उभा आडवा. याला थोडंसं परतून घेऊया. जास्त मऊ करायचं नाही, साधारणचं मऊ तो आपल्याला त्या बटाट्यामध्ये घालायचं आहे. गॅस मी मीडियम केला आहे. आता बटरमध्ये तर मीठ असतं, त्यामुळे वेगळं मीठ टाकायची काही आवश्यकता नाही. तर त्याच्यासोबत ना मी एक शिमला मिरची मी घेतलेली आहे, ती पण मी या कांद्यासोबत फ्राय करून घेते. आता या बटरमध्ये ना मला लसूण घालायचं होता, मी तुम्हाला सांगायला विसरले. पण थोडंसं लसूण टाकू याच्यामध्ये. थोडंसं बटर टाकते इथे. आणि 1 टेबलस्पून मी लसूण घेतला आहे, तो असा मी किसून घेतलेला आहे छोट्या किसणीवर. तर आता मी सौते करून पूर्ण नंतर तुम्हाला दाखवते. तर पहा, इथे आपला कांदा आणि मिरची छान परतून झालेला आहे. तर आता मी गॅस बंद करते आणि आता आपण बटाटे मॅश करून घेऊया. तर हे बघा, आता पीठ आपलं बघूया. हे बघा, पीठ छान झाले ना, जास्त कडक पण नाही आणि जास्त नरम पण नाही. बघा असं. तर आता आपण काय करूया, त्याला थोडंसं असं जरासा तेलाचा हात मी घेतलेला आहे. याला आता मळून छान. आता आपण हे पाटावरच घेऊया. आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया. याला आपण एकसारखं करण्यासाठी त्याला शेप देऊया आपण जरासा. आता बाजूला ठेवते मी हे. थोडंसं पीठ लावून घ्यायचं. आपण जेवढी चपाती लाटतो तेवढाच मी गोळा घेतला आहे, ना जास्त मोठा ना जास्त लहान. तर आता आपण याला मी एक डबा घेतलेला आहे.
ह्या डब्याचा मी आकार देते ह्याला, म्हणजे आपले टाकोज एकसारखे होतील. जरासं दाबून घ्या असं. हा बघा असा गोल आलेला आहे याचा. चांगलं दाबून घ्यायचं. आता मी ऐकते ठेवते, अजून एक तुम्हाला मी करून दाखवते. दुसरा पण आपलं लाटून झालेला आहे. हा पहा छान बनवला आहे, गोल आला आहे ना. आता अशाच प्रकारे मी बाकीचे सगळे बनवून घेते. तर पहा आपले इथे सर्व लाटून झालेले आहे. आता ते आपण आता भाजायला घेऊया. सध्या मी 6च केले, लागेल तसे मी नंतर करेन. तर बघा ते तवा मी ठेवलेला आहे. आता या आपण छोट्या चपात्या आपण भाजून घेऊया. जास्त चपाती भाजून अशा भाजायच्या नाही, थोड्याशा आपल्याला अर्ध्या कच्च्या ते ठेवायच्यात. कारण जेव्हा ते स्टफिंग करून आपण जेव्हा पुन्हा परत फ्राय करू ना, तर ते पुन्हा भाजले जातात. थोडेसे याला चांगले लाल पिवळे डाग आले पाहिजे. आता गॅस मी बंद करते. हे बघा. चला आता पुढची तयारी करूया. हे बघा अशा प्रकारे आपल्या सर्व चपात्या झालेल्या आहेत. आता स्टफिंग करायला सुरुवात करूया. तर बटाटा तर मॅश करून घेऊया. तर बघा आपला बटाटा मॅश करून झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपण ही परतून घेतलेली शिमला मिरची आणि कांदा घालूया. मी काय करते, पहिल्यांदाच आता मीठ घालते. हे अर्धा टीस्पून मीठ आहे. अर्धा टीस्पूनच गेले, कारण आपल्याला चाट मसाला पण टाकायचा आहे ना, म्हणून. बघा हा चाट मसाला आहे, अर्धा टीस्पून. अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर आहे. आणि मी थोडेसे चिली फ्लेक्स घालते जरासे, कारण मला मिरची पण घालायची आहे. ही हिरवी मिरची कमी तिखटवाली आहे. ह्या मी 2 छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आणि कोथिंबीर. तर आता हे सर्व हातानेच आपण मॅश करून घेऊया, एकत्र करून घेऊया. तुम्हाला पाहिजे ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, काय धणे जिरे पावडर टाकायची तर तुम्ही टाकून घ्यायचे. तर आता हे आपलं मॅश करून झालेलं आहे. तर आता आपण टाकोसची स्टफिंग करायला घेऊया. तर बघा इथे चपात्या माझ्याकडे नुसतं टोमॅटो केचप नाही, हिरवी चटणी, त्याच्यामध्ये मी थोडंसं टोमॅटो केचप टाकले. तर हे आता आपण चपातीला लावून घेऊया. जास्त भाजलेली बाजू मी वरती घेतलेली आहे. आपल्या इथे लावून झालेली आहे चटणी. आता हे स्टफ करूया आपण. ते राहील तेवढं भरा तुम्ही. आता याच्यावर आपण थोडंसं चीज स्प्रेड करूया. एक आवडती गोष्ट आहे सगळ्यांची. आता चीज टाकून घेते मी. आता सारखं याला लावून घ्यायचं आणि याला एका बाजूने असं दुमडून घ्यायचं. थोडंसं असं हाताने थोडंसं हे करून घ्यायचं छान असं. बघा इथे आपलं एक टाकोस तयार झालेला आहे. अशा प्रकारे मी बाकीचे पण करून घेते. तेल तापल्यानंतर मी गॅस मध्यम करते. आता याच्यावरती मी
माझ्याकडे लसूण उरला होता, तो बटरमध्ये मी घेतला. थोडे चिली फ्लेक्स टाकले आणि थोडी कोथिंबीर टाकली. ते मिक्स करून घेतलं. ते आता आपण ह्याच्यावरती लावूया. बघूया खालून कसे झालेत. आपण पलटी करू शकतो याला. तर ह्या बाजूने पण आपण थोडंसं बटर गार्लिक लावून घेऊया. ही पण बाजू आपल्याला भाजायची आहे. त्याकरता काय आपण एक चमच्याच्या सहाय्याने त्याला थोडंसं आपण असं उभं करूया. हा पहिला करते. हे बघा, हे असे भाजून घ्यायचे आपण, म्हणजे ते पण भाजलं जाईल साईड त्याची. थोडं करूया आपण. पीठ मळलेलं याला, तर तुम्ही पण प्रयत्न करा तसंच बनवायचा. तर आता छान क्रिस्पी करून घेऊया. गॅस स्लो ठेवल्या, कारण का ते क्रिस्पी व्हायला पाहिजे आणि जळले पण नाही पाहिजे. असे अलटी पलटी करून घ्यायचे त्याला. तर आम्ही इथे काढून घेते. हे टाकून हे आपले झालेले आहेत. हे बघा कसे मी काढून घेतलेले दोन्ही. आता दुसरे पण त्याच्यावरती ठेवूया आपण. अशा प्रकारे सर्व मी करून घेते. तर आता पाहूया आपला टाकोच कसे झालेत ते. हे बघा कुरकुरीत एकदम. हे बघा छान झाले. तर आता प्रांजलला एक मी बाईट मारायला देते. प्रांजल आकर. मस्त मस्त आहे. चला तर मंडळी, तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.